फॅब आहे, फॅब एंटरटेनमेंट. परंतु एंटरटेनमेंटची लिमिट क्रॉस करणे, कोणाच्या इमोशनल बद्दल खेळणे, कोणाच्या आपला एंटरटेनमेंटचा वापर दुसऱ्यांच्या रिलेशनशिपच्या, दुसऱ्यांच्या बाहेर त्यांच्या मॅरेजच्या, बाहेर त्यांच्या इमोशनच्या, त्यांच्या वीक मोमेंटचा फायदा उचलून स्वतःचा एंटरटेनमेंट अप करणे, स्वतःला लोकांसमोर दाखवणे हे खूप चुकीचं आहे. आणि राखीचा एंटरटेनमेंट लिटरली पर्सनल लायकीचा नाहीये. लिटरली गाईज वेलकम टू माय चॅनल. आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून मला एवढा डिसअपॉइंटमेंट झालाय ना, ज्या व्यक्तीला म्हणजे मी असा क्वीन म्हणत होती, एंटरटेनमेंटची क्वीन आहे राखी सावंत. आई लव राखी सावंत भाई, किसको पसंद नहीं राखी सावंत, सारी दुनिया को पसंद है भाई राखी सावंत. मतलब ज्या रीतीने ते एंटरटेनमेंट करते, मी बिग बॉसची खूप मोठी फॅन आहे. बिग बॉस बद्दल बोलणे, बिग बॉस बद्दल चर्चा करणे, मॅन्युप्युलेटिंग, पर्सनॅलिटी गेम, स्ट्रॅटेजी प्लॅन, ह्या सर्व गोष्टीबद्दल डिस्कशन करायला मला खूप आवडते. आणि जेव्हा मला कळलं होतं ना की राखी सावंत या सीझन मध्ये येऊन राहिलेला आहे, मी राखीचा ना आतापर्यंत एकही सीझन बघितलं नाहीये. जेव्हा पण राखी आली होती ना मागच्या हिंदी सीझन मध्ये वगैरे म्हणा किंवा मराठी सीझन मध्ये सुद्धा आलेली होती, तेव्हा माझे काही ना काही पेपर राहायचे, माझे स्कूल राहायचं वगैरे वगैरे गोष्टी राहायच्या. त्याच्यामुळे मी तिच्या पर्टिक्युलर फक्त शॉर्ट रील्स वगैरे वगैरे पाहिली होती, परंतु प्रॉपर तिच्या सीझन मी आतापर्यंत बघितली नव्हती. तर मला असं झालं की या वेळेस मी फुल टू फुल राखी सावंतच्या सीझन बघणार आहे, की ज्या सीझन मध्ये राखी सावंत असते त्या सीझन मध्ये असं काय होते की वारंवार तिला बिग बॉस हाऊस मध्ये वारंवार तिची एंट्री होते, वारंवार तिला बोलवतात, वारंवार तिची एवढी प्रशंसा होते, वारंवार तिला एंटरटेनमेंटची क्वीन म्हणतात. अशी काय करणार आहे. आणि मी खूप मोठी राखी सावंतची फॅन आहे. जेव्हा पण मी डिप्रेशन मध्ये असते, जेव्हा पण मी नाराज असते, जेव्हा पण काही असते, मी तिचे ओल्ड वाले इंटरव्ह्यू बघते आणि एवढी हसते, एवढा म्हणजे तिच्याकडून खूप काही शिकण्यालायक आहे की लोक आपली कितीही मजाक उडत, लोक आपल्याबद्दल कितीही वाईट बोलत किंवा काही करत, लोकांचा एवढा म्हणणे किंवा लोकांचे एवढे कॉमेंट स्वतःच्या डोक्यात टाकणे हे काही गरजेचं नाही. तुम्हाला जे वाटते तुम्ही करा. मतलब एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत ना, तर राखी मधूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण चांगल्या रीतीने घेऊ शकता. परंतु जेव्हा ते बिग बॉस एपिसोड मध्ये आले ना, बिग बॉस सीझन मध्ये आली, आय वॉज एक्स्ट्रीमली एक्साइटेड की आता भाई मला राखी सावंतच्या सीझन पाहायला भेटणार, की राखी सावंत सीझन मध्ये असा काय करते. आता फायनल्स आलेले आहेत, आता पुढच्या पुढच्या वीक मध्ये आपल्याला समजेल विनर कोण आहे. तेवढ्या पूर्ण दरम्यामध्ये मी राखीला ज्या प्रकारे नोटीस केली, ज्या प्रकारे तिला अंडरस्टँड केली तिची पर्सनॅलिटी, की ती खूप सिंपल आहे, ती खूप साधी आहे. तिला प्रेमाची गरज आहे, तिच्यावर कोणी प्रेम करावा तिला असं वाटते की मला कोणी प्रेम करणारा पाहिजे, माझी काळजी घेणारा पाहिजे, मुझे कोई प्यार करने वाला चाहिए असं वाटते ना. खूप सुंदर जेवण बनवते, कारण की ज्या प्रकारे ती जेवण करते आणि प्रत्येक व्यक्ती जो घरातून बाहेर येते ना, तो प्रत्येक व्यक्ती राखीबद्दल एकच गोष्ट म्हणते की राखी जिस लेवल का खाना बनाती है ना भाई, मतलब जिस लेवल का खाना बनाती है ना, मतलब क्या ही बताओ, मतलब कुछ भी, मतलब बहुत सुंदर बनाती है. या खूप चांगला ते जेवण वगैरे वगैरे बनवते. आणि तिच्या जेवण पाहून मला असं वाटतं की यार मला एकदा राखी सावंतच्या हातची भाजी खायची आहे, लिटरली खायची आहे. ज्या प्रकारे लोक तिची तारीफ करतात भात भाजीची, की ज्या प्रकारे ती कुकिंग करते, ज्या लोकांची काळजी घेते, तिने लंच वगैरे केलं नाही किंवा डिनर वगैरे केलं नाही, ते प्रत्येक व्यक्ती खात नाही तेव्हापर्यंत त्यांना जाते, विचारते की तुम्ही खाल्लं का, नाही खाल्लं का, किंवा तिच्यामध्ये तो काळजीपणा, किंवा एखादा तिच्या फेवरेट कंटेस्टंट असेल म्हणा, फॉर एक्झाम्पल राकेश बापट, त्याची काळजी घेणं म्हणा किंवा त्यांना छोट्या छोट्या गोष्टी प्रोव्हाइड करणे किंवा खूप इमोशनल. जेव्हा राकेश बापट आजच्या गेम खेळत होता ना, असा गेम खेळत होता आणि खूप त्याला त्रास होत होता गुडघ्यामध्ये, त्याला खेळून होत नव्हता ना, तेव्हा राखी सावंत रडत होती. तिला म्हणजे असं होतं ना की इमोशनल बघू शकत नाही, दुसऱ्यांच्या पेन बघू शकत नाही. एखाद्या गोष्टीला आपण पसंत करता, एखाद्या व्यक्तीला पसंत करता, त्याच्या एक असते ना हळवापण असते, त्याच्याबद्दल इमोशनल अटॅचमेंट असते. ती इमोशनल अटॅचमेंट तिच्यामध्ये दिसून येते, लिटरल दिसून येते. ती ऍज अ प्लेअर म्हणून पण चांगली आहे, गेम चांगली खेळते, एंटरटेनमेंट नेक्स्ट लेवल ब्रो. ज्या प्रकारे ती मेकअप करते, लोकांचा एंटरटेनमेंट करते, तिला बिग बॉसची खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे यार. सर्वात जास्त इम्पॉर्टन्स म्हणजे बिग बॉसची ज्या प्रकारे ती इम्पॉर्टन्स देते, बिग बॉसला ज्या लेवलने ती घेऊन जाते ना, मतलब तर हप्त्याचे 7 दिवस असतात आणि प्रत्येक व्यक्ती हप्त्याचे 7 दिवस काम करत नाही. म्हणजे आपलं असते की संडेच्या दिवशी आपण ब्रेक घेणार आहे, थोडा शांत बसणार, थोडा शांत वागणार, थोडा आपण रिलॅक्स करणार, थोडा टाइमपास करणार, थोडी मूवीज देखणार, थोडे पॉपकॉर्न खाणार, आपला रिलॅक्स चालू असते. परंतु राखी सावंतचा असं आहे की बिग बॉस हाऊस मध्ये आलेली आहे, अख्खा महाराष्ट्र मला बघत आहे आणि मी एकही दिवसाच्या एकही सेकंडचा ब्रेक घेऊ शकत नाही. जेवढा मला जमेल, जेवढा मला होऊ शकेल, जेवढा मी ह्या शोला अप करू शकतो, मी माझा एंटरटेनमेंट करणार. मतलब ती असते ना, भाऊच्या धक्का वगैरे झाल्यानंतर संडेच्या मंडेच्या एपिसोड मध्ये सर्वजण रिलॅक्स असतात, थोडे शांत असतात, जास्त लढाई लुडाई इकडे तिकडे चुगल्या कांडी करत नाही, थोडा शांत असतात. परंतु राखी सावंत एकही एपिसोड सोडत नाही. म्हणजे प्रत्येक कट मध्ये ती दिसते, प्रत्येक ह्याच्यामध्ये दिसते, प्रत्येक आपला पॉईंट ऑफ व्ह्यू मारते, ती थकतच नाही. मला असं वाटतं म्हणजे तिच्या कंटिन्यूस एंटरटेनमेंट चालूच असते. परंतु काय असते ना, आजच्या एपिसोडमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की आजच्या एपिसोडमध्ये ना राखीने खूप गट घातलेली आहे. म्हणजे राखीला बघून असं वाटते की
छी यार राखी, मतलब वी आर रिस्पेक्टेड, मतलब आम्ही सर्व जो अख्खा महाराष्ट्र आहे, अख्खा भारत आहे, तिला खूप रिस्पेक्ट करतो. ती एंटरटेनिंग आहे, तू मजेदार इंसान आहे, मजे करते, मस्ती करते, आय लव्ह इट. परंतु काय असतं ना, एक एंटरटेनमेंट आपण एखाद्या व्यक्तीचा एंटरटेनमेंट करत आहोत, स्वतःचा जोकर बनवत आहोत, दुसऱ्यांना हसवत आहोत, परंतु त्याची लिमिट असते. मला वाटतं की प्रत्येक गोष्टीची ना लाईफमध्ये लिमिट असायला पाहिजे, की हे एक लिमिट आहे, हे एक मर्यादा आहे, ह्याच्या मागे आपल्याला जायचं नाही, ह्याला ओलांडून जायचं नाहीये. जेवढी आपली लिमिट डिसाइडेड आहे, जेवढं आपण करू शकता तेवढे केले ना आणि कोणत्याही गोष्टींना प्रमाणित केलं ना ते छान वाटते, सुंदर वाटते, पर्सनलाइक वाटते आणि खूप सुंदर बॅलन्स वाटते. परंतु एखादी गोष्ट आपल्या बॅलन्सच्या बाहेर जात आहे, एखादी गोष्ट अशी होत आहे ना, ती गोष्ट अशी पर्सनलाइकीची नसते. ज्या रीतीने आजच्या एपिसोडची सुरुवात झाली, ज्या रीतीने आजच्या एपिसोडची सुरुवात झाली आणि आजच्या एपिसोडची सुरुवात झाली रेवा आणि तन्वी एकामेकाला खूप त्यांच्या रडारड चालू होता, की तो टास्क होता वकिलाचा, लॉचा, एकामेकाबद्दल आरोप लावला, सिंपत्तीवाला आरोप लावला, तो आरोप लावला, त्यांच्यामध्ये थोडा इमोशनल वगैरे चालू होता. त्याच्यानंतर ही थोडी नाराज होती, तन्वी नाराज होती. त्यावर दीपाली चालत चालत आली आणि तन्वीला म्हटली, की मजाक मध्ये तिच्या मूड लाईट अप करायसाठी तिने म्हटलं, की स्टार्टिंगच्या वेळेस ना तू सुद्धा असेच म्हणायची, आपण असे तू मला म्हणत होतीस, की दीपाली ताई आपण एक काम करून आपण खोटं खोटं भांडण करून आपल्याला काहीतरी गाजवायचं आहे यार, आपण काहीतरी करून असं थंड नाही पाडू शकत, आपला शो टॉप मध्ये वगैरे गेला पाहिजे. त्यावर तन्वी कोलते खूप अशी भडकली, की मी अशी कधी म्हटलीच नाही, मी अशी कधी म्हणूच शकत नाही, इफ मी म्हटली असेल तर मला महाराष्ट्र वोट करणार नाही, मी विनरच बनणार नाही, असे खूप मोठे मोठे स्टेटमेंट तिने पास केलं. ठीक आहे, आणि ह्यांच्या दोघांमध्ये खूप वाद झाला आणि तन्वी कोलतेची ही छोटीशी गोष्ट म्हणजे दीपालीने खूप मजेदार रीतीने म्हटलं आणि हिने खूप मोठा थोडा आवाज उच्चा करून थोडा बाऊल झाला. त्याच्यानंतर तन्वी कोलते ही आपल्या बेडरूम मध्ये गेली आणि दीपाली तिथेच बसली होती आणि रडत होती. आता एखादा व्यक्ती रडत आहे, एखादा व्यक्ती इमोशनल आहे, एखादा व्यक्ती वीक आहे, तर त्यावर का टोळी तर येणारच ना. तर अनुश्री आली, राखी आली आणि सर्वात इम्पॉर्टंट विशाल आला, जो दीपालीला बिलकुल पसंत करत नाही, तो विशाल आला आणि ह्यांना तिघांनीही हिला चांगलं गुंडाळलं आणि चांगलं मॅन्युप्लेटिंग करायची कोशिश करत होती. तू त्यांच्यामध्ये इमोशन्स मध्ये जडूच नको ग, इमोशन मध्ये रडतच ग तू. म्हणजे चांगल्या रीतीने असं असते ना, की आता कान भरायची वेळ आली होती. आता मस्त हे तिघे जण ह्या रिचे कान भरत होते. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर राकेश बापट एक काम करत होता. राकेश बापटचा हे म्हणणं होता, की आता फक्त 12-14 दिवस राहिलेले आहेत. आता प्लीज लढाई वगैरे नको करा. आपल्याला आखरीचे दिवस चांगले घालवायचे आहेत. आपण आतापर्यंत लॉयल होतो. आपल्यामध्ये लॉयल्टी आहे. आता आपल्यामध्ये फूट आल्याला नाही पाहिजे. तो फक्त प्रोटेक्ट करत होता स्वतःचा ग्रुप वगैरे. आता त्यावर त्यांच्या वगैरे झाला, सर्व गोंधळ वगैरे झाला, सर्व चीजे झाली. त्यावर तन्वी रात्रीच जाते दीपालीकडे आणि दीपालीला सॉरी वगैरे म्हणते, की आय एम सॉरी यार, मी असं वगैरे म्हटलो, तसं वगैरे म्हटलो, सॉरी सॉरी, आणि यांच्या सॉर्टेड होते. त्याच्यानंतर पुढची सकाळ होते आणि पुढच्या सकाळीमध्ये हे सर्वजण राकेश बापट म्हणा, दीपाली मस्त बसलेले असतात आणि थोडे चायवर चर्चा वगैरे करत असतात. त्यावर राखी सुद्धा बाजूला बसलेली असते, तन्वी कोलते समोर बसलेली असते, सर्वजण बसले असते आणि राखीचे सुरू होते, की तन्वी तू नाटक करत होतीस, तू सर्व नाटक करत होतीस, जे हे करत होतीस, ते करत होतीस. त्यावर मला एक गोष्ट सांगायची आहे, मी स्टार्टिंगचे एपिसोड बघितले पण तेवढं लक्षात नाहीये, परंतु लिटरली तन्वीने हे म्हटलं होतं, की आपल्याला गाजवायचं आहे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे यार, काहीतरी केलं पाहिजे. परंतु जेव्हा दीपालीने तिला सांगितलं ना, की तू तू पण अशी म्हणत होतीस भांडण वगैरे करायचे फेक वगैरे, तन्वीला असं वाटलं, की मी फेक भांडण तर नव्हती म्हणत. माझा असा दृष्टिकोन होता, की आपण काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपला शो मोठा झाला पाहिजे, आपण लोकांना दिसले पाहिजे, एंटरटेनमेंट केलं पाहिजे, अशा रीतीचे दृष्टिकोन होता. आणि दीपालीने तेव्हा सांगितलं, दीपालीने हाच स्पष्टीकरण दिलं, की यार मी फक्त ना तिला अशी म्हणत होती, की तिला शो गाजवायचा आहे, हिला काहीतरी करायचं आहे. असं नाही की फेक फेक फायटिंग, आमची कधीच फेक फाईट झालेली नाहीये. परंतु तिच्या बोलण्याचा दृष्टिकोन असा होता, की आता गाजवायचा आहे शो, नवीन नवीन आलेला आहे, आपण काहीच करत नाही. तिच्यामध्ये एक नसाचं ना नवीन बर्ड असते, तिला काहीतरी दाखवायचे असते, काहीतरी सिद्ध करायचे असते, हे एनर्जी होती आणि यांच्यामध्ये दोघांमध्ये शॉर्ट झालेली होती गोष्ट. परंतु आता राखीला सर्वात कमजोर कडी भेटली, कारण की राखीला सर्वच लोक म्हणतात, की तू प्लॅन करून एंटरटेनमेंट करते, प्लॅन करून झगडे करते. आता तन्वी कोलतेची एक गोष्ट सापडली होती, तर तन्वी कोलतेच्या एका गोष्टीवर तिने मस्त पंच आउट केलं, मस्त पंच आउट केलं. मतलब जेवढा टॉलरेट करता येऊ शकते, जेवढा इरिटेट होऊ शकते, जेवढ्या गोष्टी गट गाठवू शकते ना, त्या रीतीने ती गट गाठत होती, वारंवार तिला म्हणत होती. आता ह्या सर्व गोष्टी होत होत्या. पण त्यावर दीपाली आणि राकेश हे दोघ जण डिस्कशन करत होते आणि राखी आली आणि राखी म्हणते, आणि राखीमध्ये आणि राकेश बापटमध्ये यांच्यामध्ये काहीतरी गोंधळ वगैरे चालू होते. मग राखी त्यांच्या दोघांमध्ये मधात येऊन बसते, बाजूला बसते आणि त्यावर राखी एवढा वाईट बोलते दीपाली बद्दल, की तुम्ही एकामेकाचे गर्लफ्रेंड आहात का, बॉयफ्रेंड आहात का, तू माझा पत्ता काढलीस, तुझा नवरा आहे बाहेर, तुझा पोरगा आहे बाहेर, तू काय करत आहेस, एका पोरासोबत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करत आहेस. आणि मला वाटलं, की यार ओके ठीक आहे, बोलत आहे, ओके तिला ट्रिगर करत आहे आणि तिला कळलं राखीला, की आता दीपाली ट्रिगर होत आहे. तर अजून तिला पंच आउट, तुझा नवरा आहे, 26 वर्षाचा नवरा आहे, हा आहे, तो आहे, अजून ट्रिगर ट्रिगर ट्रिगर, तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, तुमच्या कसा रिलेशन आहे, कसे फ्रेंड आहे, असं खूप ट्रिगर ट्रिगर. आणि एक पॉइंटवर ऍज अ ऑडियन्स म्हणजे मी सुद्धा ऑडियन्स बघायला असं वाटत होतं, की छी राखी
हा काय बोलत आहे? म्हणजे किती नीच लेव्हलच्या बोलत आहे आणि किती घाणेरडा पाडून बोलत आहे. म्हणजे एक लिमिट असते ना, एक मर्यादा असली पाहिजे, की आपण कोणाच्या इमोशनचा, कोणाच्या पर्सनल लाईफबद्दल, कोणाच्या मॅरेज लाईफबद्दल किंवा कोणाबद्दल आपण काय दृष्टिकोनानं बघत आहोत किंवा काय गंदे-गंदे चीजे बोलत आहोत, एक लिमिट असायला पाहिजे. म्हणजे आपण असं आता खूप लोकं म्हणतील, "दीपालीला रिएक्ट नव्हता करायला पाहिजे. दीपालीला काय फरक पडते? त्यांना तर माहिती आहे राखी अशीच आहे." परंतु का बरं? प्रत्येक लोकं काय टॉलरेट करत बसतील का तिला? म्हणजे एक असते ना, एक लिमिट असते. मी आतापर्यंत राखीला मला कधीच वाईट बोललो नाही. परंतु तिची जी लिमिट क्रॉस झाली आणि ज्या प्रकारे ती दीपालीला बोलत होती तिच्या मॅरेजबद्दल आणि लिटरली दीपाली खूप इमोशनल झाली. ती म्हणत होती, की 26 वर्ष एखादा मॅरेज टिकवणे काही छोटी गोष्ट आहे का? किती साऱ्या गोष्टी होतात, किती सारे वाद होतात, किती साऱ्या गोष्टी होतात. आणि हे अशा गोष्टी बोलत आहेत, तर काय फरक पडेल माझ्या मॅरेजवर किंवा काय गोष्टीवर फरक पडेल? आम्ही दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहोत, परंतु हे काय बोलत आहे? आणि लिटरली लिमिट घातली आणि एवढ्या रीतीनं आणि ते तरी पण स्टॉप नव्हती करत. तरीही स्टॉप नव्हती कारण वारंवार तिच्यात कंटिन्यू सुरू होता. त्यावर विशाल आला. मतलब विशाल सर्वात जास्त इम्पोर्टंट चीज आहे, की विशाल दीपालीला सपोर्ट करायला आला आणि मला चांगली गोष्ट वाटली, की दीपालीच्या डिफेन्समध्ये हा काहीतरी बोलत आहे. कारण की राखी त्याची चांगली मैत्रीण आहे, तर समजू शकते. तो बोलत वगैरे होता, सर्व गोष्टी वगैरे होता. त्यानंतर तो डिफेन्स वगैरे करत होता. त्यावर राकेश बापट आला, तिला समजवला, की "भाई तू असं नको बोलूस. काय बोलत आहेस? काय बोलत आहेस?" म्हणजे निटकीने खूप दीपालीबद्दल वाईट बोलून तिच्या मॅरेजबद्दल, तिचे मुलं आहेत, एवढा मोठा मुलगा आहे, एवढा लग्न झालेला आहे, राकेश बापटचं ते काय रिलेशन करत आहे किंवा ॲज अ ऑडियन्स बघताना सुद्धा घाणेरडा वाटत होता. पण त्यामध्ये विशालने उडी मारलं आणि विशाल डिफेन्स करत होता. एक वेळा डिफेन्स करते समजून येते, परंतु खूप डिफेन्स करत होता राखीला. एवढा पर्सनल नको बोलूस, एवढा पर्सनल नको बोलूस, एवढा पर्सनल नको बोलूस." तेव्हा मला सुद्धा क्वेशन मार्क आला, की हा विशाल स्वतःच्या अँगर कंट्रोल न करता राकेश बापटबद्दल एवढा एवढा पर्सनल बोलते, त्याच्या डिव्होर्सबद्दल, बाहेरच्या अफेअरबद्दल, त्याच्या करिअरबद्दल, त्याच्या मड्या स्टेशनसारखे दिसणाऱ्या लोकांबद्दल आणि आता स्वतः राखीला म्हणत आहे, हे सर्व गोष्टी करूच नको." मला वाटतं, की प्रत्येक माणूस स्वतःच्या चुकापासून शिकते. आय अंडरस्टँड. परंतु मला असं वाटलं, की स्वतःची इमेज अजून चांगल्या करण्यासाठी हा बोलत आहे का? कारण की एक वेळा बोलला ठीक आहे. परंतु वारंवार राखीला म्हणत होता, की "असे करूच नको" वगैरे म्हणून. आणि राखीने ज्या प्रकारे विशालला उत्तर दिलं, की "तू पण तर मागच्या वेळेस हे केलं नाही, फिजिकल फाईट केलं नाहीस किंवा तू लोकांबद्दल पर्सनल बोललाय, त्याच्या डिव्होर्सबद्दल बोललायस आणि तूच मला ज्ञान शिकवत आहेस, की मी बोलले नाही पाहिजे म्हणून." पण मला असं वाटतं, की विशाल दाखवासाठी करत होता, की नाही दाखवासाठी करत होता, परंतु तो चांगला काम करत होता, की राखीला तो टोकत होता. राखीला तो मना करत होता, की "राखी मी चूक केली आहे ना, मी वाईट वागलोय ना, की तू वाईट वागूच नको. तू वाईट बोलूच नको. तू कोणाच्या पर्सनल लाईफबद्दल, कोणाच्या मॅरेजबद्दल नको बोलूस. मी बोललो, मी चुकीचा आहो, मला त्याची शिक्षा भेटली आहे. परंतु तू नको बोलूस." आणि ज्या रीतीने राखी मग लोकांच्या बापावर एली, तन्वीचे वडील नाहीयेत, खूप लोकांचे वडील नाहीयेत आणि कोणाच्या तुमच्या बापाला आणलं का? तुम्हारे बाप से लेके आए क्या? असं वगैरे गोष्टी बोलते ना, म्हणजे असं वाटतं, की एंटरटेनमेंट फॅब आहे, फॅब एंटरटेनमेंट. परंतु एंटरटेनमेंटची लिमिट क्रॉस करणे, कोणाच्या इमोशनल बद्दल खेळणे, कोणाच्या आपला एंटरटेनमेंटचा वापर दुसऱ्यांच्या रिलेशनशिपच्या, दुसऱ्यांच्या बाहेर त्यांच्या मॅरेजच्या, बाहेर त्यांच्या इमोशनच्या, त्यांच्या वीक मोमेंटचा फायदा उचलून स्वतःचा एंटरटेनमेंट अप करणे, स्वतःला लोकांसमोर दाखवणे हे खूप चुकीचं आहे. आणि राखीचा एंटरटेनमेंट लिटरली पर्सनल लायकीचा नाहीये. लिटरली आय डोंट लाइक ज्या प्रकारे ती लिमिट क्रॉस करते ना, लोकांच्या इमोशनचा फायदा घेते. तिला समजते, की आता ह्या वीक मोमेंट आहे, हिला मी टार्गेट करू शकतो आणि तेव्हाच तिला कमजोर नस पकडते आणि ज्या रीतीने ती वारंवार टार्गेट करते ना, लिटरली असं वाटतं की लिमिट क्रॉस आहे. खूप लिमिट क्रॉस आहे. वारंवार भाऊच्या धक्क्यावर तिला सांगितलं गेलं, की हे लिमिट क्रॉस नको करूस. तिची इमेज खरंच खूप चांगली असा असा तिचा ग्राफ असा जाते आणि मग ती स्वतःची इमेज अशी पाडते. लिटरली अशी पाडते. तुम्हाला राखीबद्दल काय वाटते किंवा तिच्या एंटरटेनमेंट किंवा तिच्या वर्स्ट एंटरटेनमेंट तुम्हाला काय वाटते किंवा तुम्हाला बघूसं वाटते? मला तरी आता तिच्या एंटरटेनमेंट बघूसं वाटत नाही. एक लिमिट असते. लिमिटपर्यंत करते ना मला चांगलं वाटते. परंतु लिमिटच्या बाहेर जाते ना, मला बिलकुल आवडत नाही आणि आता ते हर हर हप्त्यामध्ये लिमिटच्या बाहेर चाललेली आहे. आणि दीपाली सोबत ज्या रीतीने ते टीका वगैरे करत होते, खूप चुकीचं होतं. तुम्हाला राखीबद्दल काय वाटते? तुम्हाला आवडते, नाही आवडते, या सर्व गोष्टीबद्दल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.